नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. आता शीतोष्णांची आवाहनी तेथ सुखदुःखांची कडसणी. येन समाती काही बोलणी मानापमानांची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. ज्या साधकाने किंवा महात्म्याने आपलं अंतःकरण जिंकून घेतलेलं आहे, याचा अर्थ त्याचं इंद्रिये, अंतःकरण, शरीराचा पूर्ण संघात स्वतःच्या वश झालेला आहे. स्वैराचारामध्ये जो प्रवृत्त होत नाही, शास्त्रविधीचं पालन, संत वाङ्मयातलं संपूर्ण प्रकारच्या आज्ञेचं पालनही तो करतो आहे, त्याला म्हणतात जितात्मनः. ज्याने स्वतःचं अंतःकरण किंवा आत्मा जिंकून घेतलेला आहे. इथे आत्मा शब्दाचा अर्थ करत असताना अंतःकरण असा प्रसंगवशात अर्थ घ्यायचा. ज्याने अंतःकरण जिंकून घेतलेला आहे. प्रशांतस्य प्रकर्ष करून जो शांत स्वभावाला प्राप्त झाला. शांत हा शब्द जो आहे तो शम नावाच्या गुणापासून तयार होतो. आणि शम शब्दाचा अर्थ करत असताना उपनिषदामध्ये पण अर्थ आला आहे शांत, दांत, तितिक्षु असा एक भाव आलेला आहे. ज्याचं अंतःकरण विषयांच्या वासनेपासून आवरलं गेलेलं आहे त्या पुरुषाला शांत असं म्हणतात. व्यवहारामध्ये आपण म्हणतो हा पुरुष फार शांत आहे, तर बऱ्याचदा तो व्यक्ती वरूनच आपल्याला शांत दिसतो. शांत हा शब्द वरवरचं लक्षण नाही आहे. शांत हा शब्द अंतःकरण निष्ठ लक्षणाचा विचार आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या विषयांच्या वासना राहिल्या नाही, त्याकरिता ज्ञानोबांनी शब्द वापरला आहे सकळ कामोपशांता. ज्याच्या सगळ्या प्रकारच्या कामना शांत झालेल्या आहे. म्हणजे ज्याला अनात्म असणारी देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना यापैकी एकही वासना ज्याच्या अंतःकरणामध्ये उद्भूत होत नाही, त्याला म्हणतात सकळ कामोपशांता. तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. असा दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय विचार सांगतात. स्वतःचं अंतःकरण स्वतः जिंकलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या कामनेपासून शांत झाला म्हणजे अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कामना नाही. त्या पुरुषाला परमात्माच प्राप्त होतो. परमात्मा समाहितः किंवा परमात्मा परोता दूर नाही. आणि मग असा जीवनमुक्त महात्मा जरी असेल तर प्रारब्ध हे सर्वांचं विचित्र असतं. आणि प्रारब्ध भोगाच्या विचित्र अवस्थेमुळे प्रत्येक महात्म्याचा बोध जरी समान असेल तर प्रारब्धाच्या कर्माच्या वैचित्र्यामुळे त्यांच्या जीवनातल्या सुखदुःखाच्या भोगामध्ये अंतर पडतं. भोग शब्दाचा अर्थ केवळ सुख नाही किंवा भोग शब्दाचा अर्थ केवळ दुःखही नाही. सुख किंवा दुःख या दोघांपैकी एकाचा साक्षात्कार होणं यालाच भोग असं म्हणतात. सुखदुःख अन्यतर साक्षात्कारः भोगः ही भोगाची व्याख्या आहे. प्रारब्ध वशामध्ये ज्ञानी पुरुषालाही सुख होतं आणि प्रारब्ध वशामध्ये ज्ञानी पुरुषाला सुद्धा दुःख होतं. मग आता सुख आणि दुःख होत असेल तर ज्ञानी कसा, आणि ज्ञानी असेल तर सुख दुःख होतं कसं? तर याचा विचार असा आहे, ज्ञानी पुरुषाला स्वतःच्या दृष्टिकोनातून सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. पण अज्ञानी पुरुष जे त्याकडे पाहतात त्या अज्ञानी पुरुषाची दृष्टी त्याच्या लौकिक व्यवहाराला विषय करते आणि म्हणून अज्ञानी पुरुष त्याच्यावर आरोप करतात की तो सुखी किंवा दुःखी आहे. अशी बरोबर एक ओवी याचा अध्यायामध्ये येते आहे. भगवान म्हणतात तयाही देहे एककी राथी, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परे आम्हात ऐसी प्रतिती परब्रह्मची हा. म्हणजे ज्ञानी पुरुषाकडे पाहणाऱ्यांच्या दोन दृष्टी आहे. परब्रह्म तो आहे असं भगवान म्हणतात
आणि तो सुखी किंवा दुःखी आहे असं अज्ञानी पुरुष म्हणतात. मुक्ताचे देह तैसे हले चाले संस्कार वशे, ते देखोनी लोक पिशे तो करता म्हणती. वेडे माणसं त्याला करता म्हणतात. वास्तविक त्याचा संपूर्ण देह प्रारब्ध बलाने चालत असतो. म्हणजे जरी ज्ञानी पुरुषाला दृढ अपरोक्ष आत्मसाक्षात्कार जरी झाला तरी त्याचा देह पडत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान जरी झालं तरी तो महात्म्याचा देह प्रारब्ध अवशिष्ट राहिल्यामुळे काही काळापर्यंत तो जिवंत राहतो. काही काळ म्हणजे जोपर्यंत त्या देहाचं प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत. मग एखाद्या महात्म्याला असंही होऊ शकतं, ब्रह्मज्ञान झालं आणि 1 महिन्यामध्ये देह पडला, असंही होऊ शकतं. किंवा एखाद्या महात्म्याला मातेच्या उदरामध्ये असतानाच ब्रह्मज्ञान झालं, अजून तर जन्माला यायचं आहे, पण जन्माला येण्याच्या अगोदरही ब्रह्मज्ञान होऊ शकतं, की जसं वामदेवांना झालेलं आहे. मातेच्या उदरामध्ये असतानाच त्यांचा बोध आहे. मग असा महात्मा जन्माला आल्यापासून तर देह पडेपर्यंत, देहाचा जन्म झाल्यापासून देह पडेपर्यंत तो जी अवस्था भोगतो त्याला जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. याच्यामध्ये देह तादात्म्य भ्रांती निघून गेलेली आहे. आणि देह तादात्म्य भ्रांतीला निवृत्त करणारं जे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीज्ञान आहे ते सुद्धा निघून गेलं आहे. हरिपाठामध्ये आपण उदाहरण विचार करतो की नाही, जर कापराला अग्नी लागला तर तो अग्नी कापराला जाळतो, पण कापूर संपल्यानंतर स्वतःही मुक्कामाला थांबत नाही. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. तसं अज्ञान निघून गेलं, त्याला घालवणारं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीज्ञानसुद्धा निघून गेलं. फक्त तो स्वरूपाने अवशिष्ट राहतो आणि त्याला जीवनमुक्त महात्मा असं म्हणतात. हा जीवनमुक्त महात्मा साधकाकरता आवश्यक आहे. जीवनमुक्त महात्मा देवाकरताही आवश्यक आहे. साधकासाठी का आवश्यक आहे? कारण साधकाला त्याच्यापासूनच बोध होऊ शकतो. जो स्वतः मुक्त झाला तोच दुसऱ्याला मुक्त करू शकतो. नाहीतर जो स्वतः बंधनाला प्राप्त आहे तो दुसऱ्याला काय मुक्त करणार आहे? ज्याच्या अंगावर स्वतःलाच कपडे नाही तर दुसऱ्याला काय पांघरून देणार आहे? देऊ शकत नाही. राणी दुःख्या दुःखी भेटले असा तो प्रकार आहे. जो स्वतः मुक्त झाला तो साधकाला मुक्त करतो. जीवनमुक्त आवश्यक आहे. आणि भगवंताच्या ठिकाणी अद्वैताची बैठक बिघडू न देता कल्पित द्वैताचा अंगीकार करून वाढावया जगी प्रेम सुख असा तो भक्तिमार्गाचाही पुरस्कार करू शकतो. या भक्ती प्रेमासाठी सुद्धा त्याची आवश्यकता आहे. आणि संप्रदायाची अविच्छिन्न परंपरा नित्य नूतन प्रवाहित राहावी याकरिता सुद्धा तोच महात्मा आवश्यक आहे. अशा महात्म्याला प्रारब्ध वशामध्ये सुखदुःख होतात का? सगळं महात्म्याचं जीवन वरवर पाहिलं तर सामान्य पुरुषाप्रमाणेच असतं. फरक काय आहे? फरक अंतरातल्या समजुतीमध्ये आहे. गुरुवरे बाबा पाठामध्ये सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य, की परमार्थ हा विचाराचा आहे. परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही, जो की सध्याला बऱ्याच ठिकाणी चालू आहे. परमार्थ हा विचाराचा आहे. वैचारिक परिवर्तन हे अध्यात्माचं फळ आहे. मनुष्याला प्रसंग येतच असतात, पण त्या प्रसंगाला तो सामोरं कसं जातो याच्यावर त्याच्या विचाराचे बैठक अवलंबून असते. आता कल्पना करा, आपण 1 तास पाठ श्रवण करत आहे. सध्याला कोणताच प्रसंग आपल्या जीवनामध्ये नाही, किंवा 1 तासभर तरी कोणताही बाहेरचा प्रसंग आपल्या मस्तिष्कामध्ये नसावा, तरच तर आपल्याला पाठाचं सगळं आकलन होऊ शकतं. पाठामध्ये आपण ऐकतो, आपली वृत्ती शांत असते, पण जेव्हा व्यवहार आपण करतो, प्रत्यक्ष जीवनाला सामोरं जातो, तेव्हा अनेक व्यक्ती, अनेक घटना, अनेक प्रकारचे प्रसंग आणि ते अनुकूल प्रतिकूल असतात. ते सगळे प्रसंग जीवनामध्ये अकस्मात आढळतात. आपल्याला माहितीसुद्धा नसतं की असं होणार आहे, पण तो प्रसंग आल्यानंतर आपण त्याला सामोरं कसं जातो यावरच आपलं वैचारिक परिवर्तन किती झालं हे महत्त्वाचं असतं. पण जीवनातली प्रतिकूलता ही आपल्या परमार्थाची कसोटी असते. जीवनामध्ये येणारे प्रतिकूल प्रसंग ही आपल्या परमार्थाच्या विचाराची परीक्षा असते. आणि त्याच्यात जर आपण उत्तीर्ण झालो तरच आपण परमार्थाचा केलेला अभ्यास
पूर्ण झाला असा त्याचा अर्थ होईल. आता ज्ञानी पुरुष आहे, भगवान त्याचं वर्णन करतात की ज्याप्रमाणे घटाचा आकार आहे, घटाकाश, घट फुटल्यानंतर घटातल्या आकाशाला महाकाशाला मिळण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. हा घट जे वेळी फुटे ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागली तरी गगना भेटे एरवी चुके. ज्ञानोबा म्हणतात ते घटामध्ये असणारं आकाश म्हणजे मातीचा आकार जो मडकं, त्यामध्ये असणारी पोकळी, या सगळ्याला घटाकाश म्हणतात. पारिभाषिक शब्द कठीण असतात, थोडे आपल्याला मराठी भाषेत सांगावे लागतील. तसं तोही शब्द मराठीतलाच आहे पण उच्च प्रतीचा आहे, घटाकाश. घटवछिन्न आकाश असं म्हणलं की आणखीन कठीण आहे. पण मातीच्या पासून तयार केलेलं भांडं, मडकं, त्यामध्ये असणारा जो आकाशाचा भाग, पोकळीचा भाग, घट फुटला की त्यातली असणारी पोकळी या महाकाशाशी एकरूप लगेच होऊन जाते. किंबहुना घटामध्ये असणारं ते आकाश घटामध्ये असतानासुद्धा ते महाकाशाशी एकरूपच आहे. तसा जीवात्मा देहामध्ये असतानासुद्धा परमात्म स्वरूपाशी एकरूपच आहे. पण काय करावं? जसं घटातल्या आकाशाला वाटावं की मी घटाच्या आकारा एवढाच आहे, तसं जीवालाही असं वाटतं देहात असताना की 3.5 हाताचा देह तेवढाच माझा आकार आहे. तो स्वतःला अल्प, संकोचित, मर्यादित समजतो. आणि जर त्याची ही भ्रांती निवृत्त झाली की स्वतःला मर्यादित न समजता व्यापक समजणं, या व्यापकालाच ब्रह्म म्हणतात. कारण ते बृहत्वाद ब्रह्म अतिशय निरपेक्ष व्यापक आहे, म्हणूनच त्याला ब्रह्म असं म्हणतात. जसा घटाचा आकार संपला की घटातला आकाश महाआकाशाशी लगेच एकरूप होतं, तसं ब्रह्मज्ञानाच्या द्वारे म्हणजे आत्मविद्येच्या द्वारे आपली अविद्या निवृत्त झाली की अविद्येपासून तयार झालेला देहाचा अहंकारसुद्धा निवृत्त होत असतो. यालाच आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. 84 क्रमांकाची ओवी आहे. तैसा देहांकार नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला, आधीची आहे तो स्वतःच परमात्मा आहे. आणि कधी आहे तो? या देहाच्या उत्पत्तीच्या पूर्वी पण आहे. जेव्हा देह प्रतीतेला येतो तेव्हाही तो परमात्माच आहे. आणि विचाराने देहाचा बाध झाला तरीही तो परमात्माचा आहे. किंबहुना ज्या काळामध्ये तो स्वतःला देह समजत होता ना, त्याही काळामध्ये तो परमात्माच होता, फक्त त्याला त्याची जाणीव नव्हती. यालाच म्हणतात बंधा कालेपी बंधा भावाहा. बंध असतानासुद्धा बंधाचा अभाव असतो. आपण कायम उदाहरण पाहत असतो. मंद अंधकारामध्ये एखादा व्यक्ती शेतातून मागं येतो आहे, गावाकडे आला आणि शेतातली कामं करता करता त्याला वेळ लागला. पण त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं दिव्याचं साधन नाही, प्रकाश नसल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. त्याला म्हणतात अंधार पडायच्या अगोदर घरी आलं पाहिजे. तो वेगाने निघाला, पण घरी गावामध्ये येईपर्यंत जास्त काही अंधार पडला नाही, पण स्पष्ट प्रकाशही राहिला नाही. त्याला मंद अंधकार असं म्हणतात. आणि त्या मंद अंधकारामध्ये रस्त्याच्या कडेला लांब आकाराची दोरी पडलेली आहे, त्यालाच आपण रज्जू म्हणतो. दोरी पडली, पण त्याच्या लक्षात असं आलं की इथं काहीतरी आहे, दोरीच आहे असं त्याला स्पष्ट ज्ञान नाही, पण काहीतरी आहे असं सामान्य ज्ञान झालं. सामान्य ज्ञान असेल आणि विशेष ज्ञानाचा म्हणजे रज्जूच आहे किंवा दोरीच आहे या ज्ञानाचा अभाव असेल तर सामान्य ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान ते भ्रमाला कारण ठरत असतं. मग त्याला त्या दोरीवर लांब आकाराचा सर्प दिसू लागला. संस्कारच तसा होता की नाही? लांब आकाराचा कोणता प्राणी आहे? दुसरा कोणी नाही, सर्पच आहे. पण त्याला सर्प दिसू लागला, घाबरला, पळाला, घाम आला, हृदयाचे ठोके वाढले, पळता पळता गुडघेही फुटले, समोरचे सुंदर असणारे 2 दातही पडले. आणि मग मागून एक व्यक्ती आला आणि त्यांनी त्याची अवस्था पाहिली. पण काय झालं? जाऊ नका म्हणे त्या रस्त्यावर, तिथं काळ्या वर्णाचा विषारी नाग बसलेला आहे. म्हणे अरे आत्ताच तर मी तिथून आलो आहे, मला तर काही दिसला नाही.
जो दुसरा व्यक्ती होता त्याच्या हातात होता कंदील. त्याने कंदिलाची वात थोडी मोठी केली आणि त्या व्यक्तीच्या हाताला धरलं. कोणाला? जो पडलेला होता त्याच्या हाताला धरलं. पण भीती असेल ना तर माणसं पुढं नाही येत. तो मला तू पुढं हो, मी तुझ्या मागं येतो. आता कंदिलावाला व्यक्ती पुढे पुढे चालला. जो घाबरलेला होता तो मागून आला. त्याने पाहिलं, अरे याला या दोरीवर सर्पाचा भ्रम झाला. तो बाजूला सरकला आणि त्याला पुढं आणलं. आणि कुठे साप, कुठे विषारी नाग. म्हणजे आता इथं होता गेला कुठं. समोर पाहिलं तर वारुळही नव्हतं, एखादं जमिनीचं छिद्रही नव्हतं की ज्यामध्ये सर्प इतक्या लवकरात लवकरच जाऊ शकत नाही. आणि मग त्या भल्या पुरुषाने त्याला विचार करून सांगितलं, अरे याला दोरी म्हणतात. याचं तुला सामान्य ज्ञान होतं काहीतरी आहे, पण ही दोरीच आहे असं तुला विशेष ज्ञान नव्हतं. कंदीलवाला जो व्यक्ती त्याचा विचार सागर झालेला होता, त्याने सांगायला सुरुवात केली, सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाला कारण ठरतं. आणि लांबट असणाऱ्या आकारावर तुला सर्पाचा भ्रम झाला. आता प्रकाशाच्या द्वारे रज्जू किंवा दोरी तुला दोरी रूपाने कळाली की नाही. जेव्हा दोरी ही अधिष्ठान आहे, खोटा पदार्थ भासण्याकरता जिथं भासतो त्याला अधिष्ठान म्हणतात. आणि ते अधिष्ठान खरं असावं लागतं. अधिष्ठान रज्जू दोरी, तिच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती झाली. पण सर्प गेला कुठं? सर्प तिथंच गेला. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, भ्रमातला जो पदार्थ असतो ना, जो अध्यस्त पदार्थ असतो, त्याचीच निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होत असते. खरा जर पदार्थ असेल व्यावहारिक, तर तो अधिष्ठानाच्या ज्ञानाने, म्हणजे व्यवहारातलं उदाहरण आहे, निवृत्त होत नाही, तो क्रियेने निवृत्त होत असतो. एक विद्यार्थी विचारसागराचा पाठ ऐकून निघाला. रस्त्याने जाता जाता त्याने गर्दी पाहिली. गर्दीतल्या लोकांना विचारलं, काय गर्दी केली तुम्ही, कशामुळे? त्याने या घरात सर्प निघाला. मी बाजूला करतो म्हणे. काय करावं लागेल? काय नाही, अहो तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला जर दोरी रूपाने ज्ञान झालं की सर्प निवृत्त होत असतं, आणा बरं दोरी. बाकीचे लोक म्हणले, याला काहीतरी जादू वगैरे येत असेल. त्यांनी घरातून दोरी आणली आणि मग तो सांगू लागला, याला काय म्हणतात सांगा ना, काय नाहीच आहे हातामध्ये तर काय म्हणणार आहे तुम्ही. पण तो म्हणू लागला, याला दोरी म्हणतात. आणि ही दोरी रूपाने कळाली की याच्यावर भासलेला सर्प निवृत्त होतो. अरे दोरीवर भासलेला खोटा असतो, खोटा निवृत्त होतो. जो बिळात गेलेला खरा आहे तो निवृत्त नाही होत. खरा जो असेल व्यावहारिक सत्तेमध्ये, तो क्रियेने निवृत्त होत असतो. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप होत असते. जेव्हा असं ज्ञान होतं तेव्हा जो घाबरलेला व्यक्ती आहे ना, त्याच्या वेदना थोड्या वेळ राहतात, हृदयाच्या ठोक्यांची गतीसुद्धा थोड्या वेळ राहते, फक्त त्याची भीती निघून जाते. आणि मग तो विचार करतो, अरे सर्पाचा भ्रम मलाच झाला होता, पण या दोरीच्या ठिकाणी सर्प उत्पत्तीच्याही पूर्वी नव्हता, आता नाही, मधल्या काळात भासला तेव्हाही नव्हता. याचा अर्थ काय झाला? सर्पाचा त्रैकालिक अत्यंता भावाचा त्याचा निश्चय होतो. मग सर्प कधी होता? सर्प कधीच नव्हता तरी पण दिसला होता की नाही? कधीच नसतानाही दिसतो, हे तर भ्रमाचं लक्षण आहे. तस्मिन् तद्बुद्धी, त्यालाच अध्यास असं म्हणतात. जे ज्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी दिसतं. तस्मिन् तद्बुद्धी, त्यालाच अध्यास किंवा भ्रम असं म्हणतात. मग आता होतं काय? कायमची फक्त दोरीच होती. ज्या काळात सर्प भासला त्याही काळात दोरीच होती दोरी रूपाने. तसं ज्या काळामध्ये देह आहे, देहाचा भ्रम आहे, त्याही काळात आपलं परब्रह्मस्वरूप अखंड अबाधितच आहे. तोची परमात्मा संचला आधीचे आहे. कधी आहे तो? सर्व कालात आहे. भ्रमाच्या पूर्वी पण आहे, भ्रमकालातही आहे, आणि भ्रमनिवृत्त झाला तेव्हाही तो आहे. म्हणून तर उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवाद्वितीयम. उपनिषदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये हा विचार केला आहे. सदैव, केवळ सद्रूप तत्व होतं जे कायमचं सत्य आहे. इदम पदाला विषय होणारं जगत, या जगताच्या उत्पत्तीपूर्वी तेच होतं. आणि कसं होतं?
एकम एव अद्वितीयम, एकटंच होतं, दुसरं कोणत्याही प्रकारचं द्वैत नव्हतं. तोची परमात्मा संचला आधीचे आहे. म्हणून आपलं अस्तित्व देहाच्या अस्तित्वावर अवलंबून नाही आहे. आपलं अस्तित्व देहाच्या उत्पत्तीपूर्वीही अखंड आहे आणि देहाचा नाश झाल्यानंतरसुद्धा आहे. नाश म्हणजे बाद असा त्याचा अर्थ होतो. हे कायमचं आहे. ज्ञानोबांनी गोड उदाहरण दिलं आहे बघा. एका व्यक्तीने आरसा घेतला, दर्पण आरसा समोर घेतला आणि आरशामध्ये स्वतःचं त्याला प्रतिबिंब दिसू लागलं. तो म्हणाला बरोबर आहे बरं, आता मी आहे. आरसा बाजूला गेला, तो म्हणला आता मी नाही. असा जर म्हणत असेल तर लोक म्हणतात की हा विचारी नाही, हा काय आहे, भ्रमिष्ट झाला आहे. ज्ञानोबा म्हणतात की आरसा समोर ठेवीचे ते दवाची जाली मानीचे, काय आधी नाही परता केली आरिसा, लोप झाला तया आभासा, तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. आरसा बाजूला गेला म्हणजे आपण नाही का, आपण आहोतच. आणि आरसा समोर आला म्हणजे आपण आहोत असं आहे का. आरसा ही उपाधी आहे, ती आली काय आणि गेली काय काही फरक पडत नाही. तसा देह ही उपाधी आहे. देहामध्ये आपण आलो म्हणजे आपण आहोत आणि देह बाजूला गेला म्हणजे आपण नष्ट झालो असं नाही आहे. हे चिंतन करावं लागेल बरं. यालाच मनन असं म्हणतात. हे यौक्तिक चिंतन कायम करावं लागेल. श्रवणाच्या नंतर यौक्तिक चिंतन त्यालाच मनन असं म्हणतात. आणि मननाकरता हे उदाहरण आहे आरशाचं उदाहरण, घटाचं उदाहरण. ज्याप्रमाणे घटाकाश महाकाशाशी एकरूप आहे, तसा माझा आत्मा ब्रह्मस्वरूपाशी एकरूप आहे. हे सगळं काय आहे, मनन आहे. मननाच्या नंतरच निधिध्यासन होत असतं आणि निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी असं म्हणतात. निधिध्यासनानंतरच साक्षात्कार होतो. श्रवणाच्या नंतर अशी काही उदाहरणं घेतली पाहिजे, त्याचा दररोज विचार केला पाहिजे. आरसा समोर आला म्हणजे आपण आहोत, आरसा बाजूला गेला म्हणजे आपण नाही असं नाही. आरसा वाचूनही आपलं अस्तित्व कायमचं आहे. पैरू खडवलं तो देखावा, तरी वारा वाजत मानवा, रुख न दिसे तेथ पांडवा, नाही तो गा. एखादा वृक्ष हलतो आहे, वृक्षाच्या हलण्यावर आपण वारा मानला, वृक्ष शांत झाला, मग आता वारा नाही का. वारा कायमचा आहे. ते झाड हललं काय आणि शांत राहिलं काय, वारा कायमचा विद्यमान आहे. तसं आपलं अस्तित्व देह आला आणि देहाचा बाद किंवा नाश झाला तरी आपलं असणारं अस्तित्व कायमचं आहे. आणि या कायमच्या अस्तित्वाला म्हणतात सद्रूपत्व. आणि ज्याला हे आपलं सद्रूपत्व कळालं ना, त्याला मृत्यूची भीती राहत नाही. जगात सगळ्याला अपेक्षा आहे मरण येऊ नये म्हणून, प्रत्येकाला वाटतं. आणि मरणाची व्याख्या पण वेगळीच आहे खरं तर. जन्म आणि मरण कशाला म्हणतात. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देहाने प्रवेश करणं याला जन्म म्हणतात. आणि सूक्ष्म देहाने म्हणजे प्राणाने या स्थूल देहाला सोडून निघून जाणं याला मरण असं म्हणतात. वास्तविक आपण दररोज अनुभव घेतो आहे देह सोडण्याचा, दररोज घेतोय अनुभव आपण. फक्त गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतात सुषुप्ती अवस्था आणि मृत्यू याच्यात जास्त फरक नाही आहे, थोडासा फरक आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवात्मा ज्या देहामध्ये झोपतो, प्रारब्ध संपलं की त्याच देहामध्ये जागा होतो, याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. आणि मृत्यूमध्ये या देहामध्ये झोपला की दुसऱ्या देहामध्ये उठतो, यालाच काय म्हणतात मरण. म्हणजे जीवाला तर नवीन कपडे मिळाले तर आनंद झाला पाहिजे ना, पण होत काय नाही, जुन्यावर प्रेम आहे. जुन्यावर प्रेम आहे, कष्टाने मिळवलेलं असतं की नाही. हे सगळे संबंध जे असतात ना, त्यामुळे जीवाला ते सोडावंसं वाटत नाही. थोडा विस्तार झाला. ज्ञानी पुरुषाचं जीवन आपण पाहतो आहे. तोची परमात्मा संचला आधीची आहे. आता, या आता शब्दाला महत्त्व आहे बरं. देह अहंकार मिथ्या आहे, समूळ नष्ट झाला आहे ब्रह्मज्ञानाच्या द्वारे. देहाचा नसलेला अहंकार म्हणजे मिथ्यात्व भ्रांती, समूळ म्हणजे कारणासहित नष्ट झाली. आणि मग उरला तो परमात्माचा आहे, अशी एक भूमिका परमार्थामध्ये प्राप्त झाली. आता पुढं काय, आता एकच आहे
आता दिवसचारी खेळीमेळी. आता उरलेल्या जीवनामध्ये काय आहे? तुकोबाराय म्हणतात ना, आमचं लग्न झालं. परमार्थामध्ये लग्न होत असतं. याच अध्यायामध्ये पुढे एक लग्न येणार आहे, पण ते लग्न सुलग्न म्हटलेलं आहे. आणि तद्रूपतेसी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अब्र गगन होनी ठाके. तद्रूपता म्हणजे परमात्म स्वरूप स्थितीमध्ये एकरूपता, याला सुलग्न असं. लग्न म्हणजे ऐक्य, हा विचार आहे. लग्नामध्ये काय होतं? जसे वधू आणि वर एकत्र येतात, त्यालाच ऐक्य म्हणतो. आणि परमार्थामध्ये जीवाचं ब्रह्माचं ऐक्य होतं, त्याला आपण जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणतो. हे तर लग्नच ऐक्य नाही, पण हे लग्न असं एकदाच होतं. कोणतं? परमार्थातलं लग्न एकदाच होतं. आणि व्यवहारातलं म्हणतात बुवा 7 जन्मापर्यंत तोच मिळावा, असं म्हणतात की वटपौर्णिमेला प्रदक्षिणा केल्या जातात. ते आपल्या भारतीय संस्कृतीचं उदात्तपण आहे. व्यवहारातलं लग्न होऊ शकतं, एखादा व्यक्ती जीवनात 2ही करू शकतो, होऊ शकतं. परमार्थात लग्न एकदाच होतं. तो काय म्हणे? मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. पण या लग्नात लवकर या बरं. व्यवहारातल्या लग्नात बुंदी खायला जाऊ नका, लगेच पाठीमागं या. हे तद्रूपतेशी सुलग्न आहे. आणि हे लग्न झालं की मग आता उर्वरित आयुष्यामध्ये दिवसचारी खेळीमेळी. तो महात्मा आनंदामध्ये राहतो, म्हणजे देह तादात्म्य सुटलेला आहे, जिवंत होऊन मुक्त अवस्था भोगतो. पण त्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध जर असेल बलवत्तर, तर त्या पुरुषाला सुद्धा मान अपमान, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, शुभ आणि अशुभ हे सगळे त्याच्या जीवनात प्रवेश करतात. महात्मा आपला आदर्श का असावा ते यासाठी. हल्लीच्या काळात तर या वय खूप आवश्यक आहे जीवनाला. थोडासुद्धा अपमान नाही सहन होत लोकांना, थोडासुद्धा, शब्दाने सुद्धा नाही. आणि इतके संवेदनशील अंतकरणाचा अभाव झाला आहे आता, म्हणजे सहनशीलतेचा अभाव झाला आहे इतका, की एखाद्या विद्यार्थ्याला फक्त अपशब्द जरी बोलले घरातल्या आईवडील रागावून, तर तो विद्यार्थी जीवाचं काहीतरी बरं वाईट करू शकतो. फार अवघड आहे. आता कशाला जास्त उदाहरण पाहिजे? हल्लीच्या काळामध्ये शिक्षा नाही बघा शाळेमध्ये. आहे का शिक्षा? अजिबात नाही. शिक्षक शिक्षाच नाही करू शकत. शिक्षा केली तर पुन्हा ते कायद्याने गुन्हे वगैरे लागतात बघा. जुन्या काळात बाप रे बाप, एखादा विद्यार्थी जर घरी म्हणला वडिलांना, बाबा मला शिक्षकांनी आज मारलं, वडील पुन्हा हाताखालून काढायचे. का? तो अभ्यास केला नसेल, त्याच्यामुळं मार खायचा पण घरी सांगायचा नाही. हल्लीच्या काळामध्ये विद्यार्थ्याला सुविधा आहे, गाडी येते न्यायला शाळेमध्ये. जुन्या काळात तसं नव्हतं. विद्यार्थी जर शाळेत नाही आला, 4 विद्यार्थी यायचे, 4 उचल बांगडी करून न्यायचे. ती त्या काळातली 4 चाकी वाहन, त्या काळातलं आहे का नाही? जुन्या काळात जेवढी सहनशीलता होती तेवढी आता नाही आहे. आता लगेच मनाप्रमाणे जर लाभ नाही मिळाला, नुकसान जरी झालं माणसाचं थोडंफार, तर लोक काय निर्णय घेतील काय सांगता येत नाही. पाठीमागं आपण उदाहरण पाहिलं होतं बघा. थोडाफार व्यवहार कळाला पाहिजे. 4-5 वर्ष आपण काही खर्च करत नाही, आणि एकदम खर्च करण्याचा प्रसंग आला, थोडाफार जास्त पैसा खर्च आला की तर टेन्शन येतं. असं घडतं. व्यवहारात थोडंसं फार पडलंही पाहिजे. कमीत कमी भाजीपाला तरी विकत आणला पाहिजे. म्हणजे व्यवहार कळतो थोडाफार. पैसाही खर्चही करावा लागत असतो. अनुभव पाहिजे की नाही. थोडंफार नुकसान झालं तर त्याला कळत नाही. अपशब्द झाला, अपमान झाला, मनाप्रमाणे नाही मिळालं तर माणसं वाईट निर्णय घेतात. आता हे महापुरुषांचं जीवन बघा ना. परमात्म भावाला प्राप्त झालेलं आहे, पण त्यानंतर आता शीतोष्णांची वाहनी म्हणजे प्रवाह, शीत आणि उष्ण, अनुकूलता आणि प्रतिकूलता. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. हे अनुकूलता आणि प्रतिकूलता येते की नाही? प्रवाह आहे. जसा नदीच्या पाण्याचा प्रवाह आहे, तसा शीत आणि उष्ण हे उपलक्षण आहे बरं. शीत म्हणजे थंडी, उष्ण म्हणजे उन्हाळा, असाही अर्थ होतो त्याचा. पण आपण अर्थ घेत असताना अनुकूलता आणि प्रतिकूलता असा अर्थ घेऊ शकतो. आता थंडी कायमचीच आपल्याला प्रतिकूल नसते. थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाढली की मग प्रतिकूल वाढते, पण तीच थंडी उन्हाळ्यामध्ये अनुकूल वाढते. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा उष्ण वाढतो, पण आता असं वाटतं की ऊन पडलं तर उन्हात थांबावं.
म्हणजे अनुकूलता प्रतिकूलता हे प्रसंग बदलत असतात. प्रवाह आहे जीवनाचा, अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा. त्या प्रवाहामध्ये सुखदुःखांची कडसणी ये न समाती, किंवा तेथ अपमानांची बोलणी ये काही न समाती. क्रियापद 2 प्रकारचं वापरावं लागतं. शीत आणि उष्णांच्या प्रवाहामध्ये जीवन जगतो येतो ज्ञानी महात्मा, आणि एकाच काळामध्ये 2 अवस्था भोगतो. एखादा व्यक्ती गंगेच्या प्रवाहामध्ये गेला, प्रचंड थंड पाणी असतं, प्रचंड, म्हणजे अगदी आपण जर थांबलो तर असं वाटतं आपल्याला देहच नाही, इतका देहाचा विसर पडतो. गंगेचं पाणी आपण ऋषिकेशला जाऊन बघा, प्रचंड थंड पाणी आहे. आणि दुपारी 12 वाजता किंवा 2 वाजता स्नानाला गेला तर वर ऊन तापलेलं असतं, म्हणजे अर्ध्या अंगाला ऊन लागतं आणि अर्ध्या शरीराला थंड पाण्याचा स्पर्श होतो. तसा एकाच काळामध्ये ज्ञानी महात्मा प्रारब्धही भोगतो आणि एकाच काळामध्ये ब्रह्मज्ञानाचा आनंदही घेतो. पण शीतोष्णांच्या वाहनी तेथं सुखदुःखांची कडसणी, कडसणी म्हणजेच विचार, सुखदुःखांचा विचार न समाती. मग सुखदुःख होतच नाही का? सुख होतं, पण सुखाचा हर्ष नावाचा विकार नाही होत. दुःख होतं, पण दुःखाचा विषाद नावाचा विकार त्याच्या मनात होत नाही. आपल्याला सुख झालं तर माणसं आकाशात जातात, आकाशात. माझ्यासारखं कोण सुखी जगामध्ये, असा त्याला सुखाचा विकार होतो. म्हणजे सुख झालं की आकाशात जातो आणि दुःख झालं की पाताळात, इतका खाली जातो. ज्ञानोबा म्हणतात, निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरून ठाके, थेंबे नेविरे वारीनी शोके. चिखल जायचा, चिखल असतो की नाही, वारा आला की कठीण होतो आणि पावसाचा एक थेंब पडला की प्रसरण पावतो, मऊ होतो. तसा स्तुती ऐकली की स्तुती वेळाला आकाशामध्ये जातो आणि निंदा थोडीशी जरी ऐकली की कपाळ बडवितो. म्हणजे सुखदुःखाचे हर्ष आणि विषाद हे विकार सामान्य पुरुषाला होतात. ज्ञानी पुरुषाला सुख आणि दुःख आलं तरी त्याचा विकार होत नाही. सुखही येतात, दुःखही प्रसंगाला येतात. मग बाबा एक वाक्य सांगतात बघा, ज्ञानी पुरुषाला दुःख होतं, अज्ञानी पुरुषालाही दुःख होतं. फरक काय आहे? ज्ञानी पुरुषाला फक्त एक दुःख होतं आणि अज्ञानी पुरुषाला 2-2 दुःख होतात. ज्ञानी पुरुषाला कर्माचं एकच दुःख होतं आणि तो भोगून संपवितो की हे माझ्या वाईट कर्माचं फळ आहे, मागच्या जन्मातलं. दुःख आलं की तो गिळून घेतो. पण अज्ञानी पुरुष दुःख आलं तर मलाच का दुःख झालं याचं पुन्हा दुःख करतो आणि त्याला 2दा दुःख होतं. 2-2 त्याचे प्रसंग जीवनात येतात. म्हणजे एक वैचारिक दुःख जास्त आहे आणि एक प्रारब्धाचं आहे. ज्ञानी पुरुषाला वैचारिक दुःख नाही होत, प्रारब्ध बलाने होईल, प्रारब्ध बलाने, पण बाकीचं विचाराचं दुःख मात्र होत नाही. म्हणून ये न समाती काही बोलणी, बोलणी म्हणजे शब्द आणि कडसणी म्हणजे विचार. तरी मृगजळाचे निपुरे न लोटीचे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातळी आजो. आता ती ओवी तशी पुढे येणारच आहे या 87 क्रमांकाच्या ओवीमध्ये. शुभ किंवा अशुभ आलं ती ओवीन ही ओवी सारखीच आहे. ये न समाती काही बोलणी मानापमानांची. कधी मान होतो, कधी अपमानही होतो. ते भरत राजे वनामध्ये गेले, तपश्चर्या केली, त्या हरणावर प्रेम जडलं, तेवढ्यात मरण आलं. मग अगा अंतीची मती साचपण पुढीले गती. जसा अंतिम विचार असतो, अंते मती सा गती ही. मरणाच्या प्रसंगाला जसा विचार तशी गती प्राप्त होते. मरणाच्या प्रसंगाला हरणाचं स्मरण झालं, हरणाचा जन्म मिळाला. पण आगामी जन्म जो मिळाला तो ब्राह्मण कुळामध्ये. आणि तिथं मग त्यांनी विचार केला, नाही ऐसायसी या परी जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता ते मी न करी जे न्यायसे होय. आता नाही, एकदा झाली उणीव झाली. शहाणे विद्यार्थी असतात ना, एकदा एखादा त्यांचा गुण कमी झाला, मार्क तेवढा परत नाही, ते पाया भक्कम नाही करत बसत. एकदा चूक झाली परत नाही होऊ देत. तसं बरंच जे होते आता चूक होऊ देणारच नाही. ब्राह्मण कुलात जन्म झाला पण त्या कर्मात आसक्त नाही झाले. मग आता घरी काय अपमान, सगळे अपमान टाकून बोलायचे घरचे, विकार नाही. मानापमानांची बोलणी न समाती.
त्यांच्या अंतकरणामध्ये संभवतच नाही ते विचार. घरातल्या लोकांनी आईवडील असताना मान दिला, आईवडील निघून गेल्यानंतर घरात अपमान होऊ लागला, दुःख मिळायला लागले, पण काही नाही. त्या आतल्या आनंदाने आनंदी असायचे. तो एक राजा रोहगन नावाचा राजा आला. तो महात्म्याचे भेटी करता निघाला होता. 4 भोई होते पालखी वाहणारे. एकाला काहीतरी त्रास झाला, तो थांबला. तिघांच्या खांद्यावर पालखी जाणार कशी, ते 3 जण शोध घेऊ लागले. भरतजी मिळाले त्यांना. चालता का, थोडं काम करा. तो का म्हणे, फार थोडा तरी परोपकार. आमच्या राजाला खांदा द्यायचा आहे, जिवंतपणात हो द्यायचा आहे म्हणे खांदा. दिला खांदा. मुंगी आली, पाय मागं पुढं व्हायचा. सरपटणारा कीटक आला, मागे पुढे पाय पडायचा. मग आता बाकीचे 3 व्यवस्थित चालायचे आणि भरतजी खाली बघून चालायचे. आपल्या पायाखाली किडा येऊ नये, कृमी कीटक पंडुसता देखे तरी हळू मागोता निघे. मागोता निघून जायचं. मग आता ते पालखी खालीवर होऊ लागली. मग राजाने विचारलं, कळतं का कोण आहे, वर कोण बसलेलं कळतं का तुला? तिने वर आणि खाली सगळीकडे परमात्माच आहे. भरला घनदाट हरी दिसे. राजा मला हा महात्मा आहे. पालखी खाली घेतली, साष्टांग नमस्कार घातला. आता घरच्या माणसाने अपमान केला होता, देशाच्या राजाने नमस्कार केला, मान दिला की नाही? मानाचाही काही उत्कर्ष नाही वाटला आणि अपमानाचा सुद्धा काही क्लेश नाही झाला. म्हणजे अगदी पदार्थ अनुकूल येऊ प्रतिकूल येऊ त्याचा ते विचार करतच नाही. हा ब्रह्माईसे निस्तविजो का नीच म्हणून निंदिजो परी नेनो जळो जैसी. हा विजो राखुंडी जैसी. हा ब्रह्म आहे. वा, काय ज्ञान आहे तुमच्याकडे. मला असं वाटतं ब्रह्मदेव म्हणजे साक्षात तुम्ही आहात, असं लोक स्तुती करतात. साधकाची करतात बरं स्तुती. आपण तरी ब्रह्मदेवापर्यंत म्हटलो आहे. लोक काय म्हणतात, म्हणती हरीचा अवतार आम्हा लागे झाला स्थिर, जनस्तुती लागे मधुर, म्हणते हरीचा अवतार आम्हा लागे झाला स्थिर. लोक काय पदव्या देतील आपल्याला काही सांगता येत नाही. महाराष्ट्रातल्या पत्रिका बघा, नवनवीन कोणत्याच विद्यापीठात तयार नाही झाल्या पदव्या, लोक आपोआप देतात. आपोआप देणारे त्याच गुणवत्तेचे असतात आणि आपणही लावतो बघा तिथं दिली म्हणून. काय त्याला महत्त्व आहे? ब्रह्मदेव म्हणून आपली स्तुती करतात किंवा कधी कधी नीच म्हणून निंदा करतात. पण जसे राख जळतही नाही आणि विजतही नाही, तसा तो विकाराला प्राप्त होत नाही. तैसे निंदा आणि स्तुती मानू करून एके पंक्ती, विचरे प्राणवृत्ती जनीवनी. निंदा आणि स्तुती एका तराजूत ठेवलेला आहे. समान पारड आहे त्यांचं. निंदा ऐकली तरी काहीच वाटत नाही, पण चांगलं कर्म करून बरं, नाही तर मग वाईट कर्म करायचं. लोक माझी निंदा करतात, मी निंदेला जुमानत नाही, असा नाही त्याचा अर्थ. चांगले कर्म करून जर निंदा होत असेल तरी त्याचा विकार तो होऊ देत नाही. निंदा आणि स्तुती मान करून एके पंक्ती. नये कोणीची व्यक्ती नाही अंधारे का वाती सूर्या घरी. सूर्याच्या घरी अंधारही नाही आणि वाती लावण्याचाही काही प्रकार नाही. तसं निंदा आणि स्तुतीमध्ये याच्या मनात कोणताही व्यक्त विकार होत नाही. आता शीतोष्णांच्या वाहनी ते तर सुखदुःखांची कडसणी, ये न समाते काही बोलणी मानापमानांची. आता हे मान आणि अपमान त्याला स्वतःच्या स्वरूपापेक्षा वेगळे वाटत नाही. याकरिता ज्ञानोबा आता पुढे 2 प्रकारचे दृष्टांत देऊन पुढे सिद्धांत सांगता. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जे जे वाटा सूर्य जाये, ते उते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी. देखे मेघोनी सुटती धारा, ती अनुरूपती जैसी या सागरा, तैसे शुभाशुभे योगीश्वरा नवती आणे. आणे म्हणजे काय? वेगळे, भिन्न नाहीत. आपल्याला जे सुखदुःख होतात ना, ते भेदामध्ये होत असतात. जो पदार्थ आपल्यापेक्षा वेगळा असतो ना, तोच मनुष्याला प्रतिकूल वाटत असतो. आणि जो पदार्थ आपल्या स्वरूपातला आहे तो त्याने प्रतिकूलता दुःख दिलं तरी दुःख वाटत नाही. उदाहरणार्थ, आपण रस्त्याने चाललो, आपल्याला विंचू चावला, दुःख होतं की नाही? चावू नाही कुणाला, चावला दुःख होतं. एखादी मुंगी चावली आपल्याला, वेदना होते की नाही? कारण ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत.
पण तोच व्यक्ती जेवता जेवता जर दातांच्या खाली त्याची जीभ अडकली तर आता दातही आपलेच आहे आणि जीभही आपली आहे. वेदना होत नाहीत का? वेदना होतात, पण वेदना नाही वाटत का? कारण तो म्हणतो जाऊ द्या ना, आपलेच दात आहे, आपलीच तर जीभ आहे किंवा आपलेच तर ओठ आहे. मग जीभ दातांनी चाविली, कोणी 32 ताडिली. आपली जीभ आपल्या दातांनी चावल्या गेली तर कोणी 32 दातं पाडतात का? नाही पाडत का? कारण जीभ आणि दात हे आपले आहे, आपले. आपण त्यांना आपल्यापेक्षा वेगळं मानतो का? नाही. तसं जगतातला कोणताही पदार्थ आला, शुभ किंवा अशुभ, ज्ञानी महात्मा त्या पदार्थाला आपलं स्वरूप मानतो आणि त्याच्यामुळं त्याला सुख आणि दुःख, शुभ किंवा अशुभ वाटतच नाही. म्हणून जेवढा जेवढा भेदाचा विस्तार होतो की नाही, ज्यांना ज्यांना आपण वेगळं मानतो, भिन्न मानतो, तिथे सगळे आपल्याला प्रतिकूलतेनं दुःख देतात. आणि हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, असा आपला अभेद भाव जर व्यापक स्वरूपाला प्राप्त झाला की हे सगळे माझेच अंश आहे, माझं स्वरूप आहे, तर जीवाला कधी दुःख होणार नाही. ऐसी या प्रतिती बोधसागरी, तो आपण या ते कल्लोळ एक करी, मग जव पाहासी चराचरी तव तोची आहासी. संपूर्ण चराचरामध्ये देव पाहणं म्हणजे एकतर संपूर्ण जगाच्या आकारामध्ये देवाला पाहावं हे भक्ती आहे, किंवा संपूर्ण जगताच्या प्राणीमात्रामध्ये स्वतःचा आत्मा पाहावं हे ज्ञान आहे. दोन्हीचा अर्थ एकच लागेल. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. सगळा परमात्माचा आहे. एक महात्मा रस्त्याने चालला होता. आता महात्मा आपल्या मस्तीत होता, काही गावातले लोक आले, घेणं देणं. त्या महात्म्याला ताडून केलं त्यांनी, काही 2-3 फटके वगैरे मारले असेल, तक्रार नाही महात्म्याची. आता ते मारणारे लोक निघून गेले. काही लोक पाठीमागून आले, त्यांनी महात्म्याला उचललं आणि दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं, भरती केलं. ज्यांनी भरती केलं त्यातल्या एका पुरुषाला महात्म्याने पकडलं. वा 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 वा, मारणारा तूच आणि भरती करणाराही तूच. तो मला अवघडच झाला. आता ज्यांनी मारलं ते गेले निघून आणि मी उपकार केला महात्म्यावर, तो महात्म्याने मला पकडलं. वा वा वा, तूच मला मारलं आणि तूच मला भरती केलं. तुम्ही अहो बाबा, मी फक्त भरती केलं, मी तुम्हाला मारलंच नाही. महात्मा मला तसं नाही म्हणायचं. मारणारासुद्धा त्या लोकांच्या रूपात माझा देवच होता आणि दवाखान्यात भरती करणारा तुझ्या रूपाने माझा देवच आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मारणाराही तूच आणि मला भरती करणाराही तूच, असं तो भिन्न रूपाने पाहत नाही, एक रूपाने पाहतो. मग एकतर जगतामध्ये देवच आहे असं पाहावं, ही काय आहे? भक्ती आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. नाहीतर संपूर्ण जगतामध्ये माझाच आत्मा आहे हे पाहावं, याला ब्रह्मज्ञान म्हणतात. दोन्ही पद्धतीनं स्वीकार केला तरी जीवाला सुखदुःख होऊ शकत नाही. आपणची विश्व जहाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा. संपूर्ण विश्व कोण आहे? मीच आहे, मीच. आपण विश्व होऊ शकतो का? हे संपूर्ण जग आहे, या जगाच्या रूपाने आपण व्यापक होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे, होऊ शकतो. कसं काय होऊ शकतो? म्हणे स्वप्नात नाही का होत? स्वप्नामध्ये आपल्याला पंढरपूर दिसतं. आपण झोपलेलं कुठं असतो? आपल्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये. एवढं पंढरपूर बसेल का तिथं? आणि आपण दिवा बंद केलेला असतो, अंधार असतो. स्वप्नामध्ये सूर्य उदयाला आलेला असतो. मग स्वप्नस्थ पदार्थ बाहेरचं पंढरपूर तर काही आपल्या खोलीमध्ये येऊ शकत नाही. याचा अर्थ काय? स्वप्नामध्ये प्रतीतीला येणारे सगळे पदार्थ या रूपाने स्वप्न पाहणारा द्रष्टा हाच त्या पदार्थाच्या रूपाने प्रगट झालेला असतो. जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे, आता सेना ते सेना नव्हे, मीची एका आघवे, ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. स्वप्नामध्ये जीव जर अनेक पदार्थांच्या रूपाने स्वतःला व्यक्त करू शकतो स्वप्नस्थ अवस्थेमध्ये, त्याच चिंतनाचा जर प्रबळ परिणाम झाला
तर जागृतीचे सुद्धा सगळे पदार्थ आपणच झालेलो आहोत. मग आता परमात्मा नटला आहे जागृतीतल्या पदार्थाच्या रूपाने का आपण? तर खरं म्हणावं परमात्मा नाही, परमात्मा रूप असणारा मी किंवा माझ्या रूपाने असणारा परमात्मा तोच नटलेला आहे. या बोधापर्यंत गेला त्याला व्यापकत्वाची अनुभूती होते आणि या व्यापकत्वामध्ये शुभ आणि अशुभ त्याच्यापेक्षा वेगळं राहत नाही. उदाहरण किती गोड दिले बघा. जे वाटा सूर्य जाये, ज्या रस्त्याने सूर्य जातो, सूर्य एखाद्या रस्त्याने निघाला तर ते म्हणजे तेवढं, ज्या ज्या रस्त्याने सूर्य जाईल तेवढा तेजाचे विश्व होये. संपूर्ण विश्व प्रकाशाचंच होऊन जातं. नाही म्हणजे सूर्य गेला आणि 2-4 ठिकाणी त्याला मुक्कामाला आहे ना थोडे अंधार लागलाच म्हणे, असं घडतं का? ते अंधार का स्पीड ब्रेकर आहे का काय त्याला लागायला? लागू शकत नाही. सूर्य स्वतः प्रकाशरूप आहे. तो ज्या रस्त्याला जाईल तेवढं संपूर्ण तेजाचं प्रकाशाचं विश्व तयार होतं. झालं उदाहरण. तैसे म्हणजे काय? सूर्याच्या समोर अंधार जरी आला तरी अंधारसुद्धा प्रकाशरूप होतो. अंधारसुद्धा म्हणजे तमची प्रकाशवय, अर्कापुढे म्हणजे सूर्याच्या समोर तमची प्रकाशवय, अंधकाराचं रूपांतर प्रकाशामध्ये होतं, वेगळं राहत नाही. तसं महात्म्याचा बोध एवढा मोठा व्यापक आहे. तैसे तया पावे, त्याला जे प्राप्त होतं ते तोची आहे म्हणूनी, ये न समाती काही बोलणी. असं मागचं एक क्रियापद घ्यावं लागतं बरं. आता तर आपण लघुसिद्धांत कौमुदीमध्ये अर्थ करत असताना एखाद्या सूत्रामध्ये अर्थ जर लागत नसेल तर मागच्या सूत्रातली काही पदं पुढे घ्यावी लागतात, त्याला अनुवृत्ती म्हणतात. तसं याही ओवीमध्ये तैसे तया पावे, त्या महापुरुषाला शुभ किंवा अशुभ जे प्राप्त होतं ते तोची आहे, ते सगळे पदार्थ त्याचंच स्वरूप आहे म्हणूनी. या कारणामुळे मानापमानांची, सुखदुःखाची ये बोलणी न समाती, असं एक पद घ्यावं लागतं या ओवीसाठी बरं. मागच्या ओवीतलं एक पद. त्याच्यामुळे ही बोलणी त्याच्या ठिकाणी संभवतच नाही. जगद्गुरू तुकोबाऱ्यांना नजराना पाठविला, आनंद नाही. आणि एखाद दिवशी आपल्याला खायलाच मिळालं नाही तरी तक्रार नाही. वैभव किती मोठा आहे, फार प्रचंड मोठ्या प्रमाणातलं वैभव आहे. गावातल्या लोकांनी अपमान केला, गोपाला पाटील गावीचे लोक, तक्रार नाही. आणि अनगडशाह फकीरांनी नमस्कार घातला तरी त्याही गोष्टीचा आनंद नाही. ते अनगडशहाने शाप दिला रामेश्वर भट्टांना, अंगाचा दाह होऊ लागला. ते आळंदीत आले, दाह निवारण नाही झाला. ज्ञानोबाने स्वप्न जाऊन सांगता, तो का श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, का जो अवतार नाम याचा. आणि त्यांची तुम्हाला काहीतरी निंदा घडली, त्यांच्याकडे क्षमा याचना करा. मग ते निघाले. वरती गळती होती, म्हणजे मातीच्या मडक्यातून पाझरणारं पाणी त्यांच्या डोक्यावर ठेवलेलं. का? दाहच तेवढा होत होता म्हणे. निघाले आळंदीतून देहूला जाण्यासाठी. तुकोबारांना ते कळालं. त्यांनी ते पत्र पाठवलं. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सरपतया होतील शीतळ अग्निज्वाळा. फक्त अभंगाचं 3रं चरण श्रद्धेनं वाचलं, शांत झाले ना ते. आता ते झाले शांत आणि शरण आले. पण तिकडं फकीराला ती बातमी कळाली. तो अच्छा, मी दिलेला शाप तुकोबारांच्या एका अभंगाने गेला. कोण आहे तुकोबार आहे? त्याला देहूला. है का कोई लाल साई का कटोरा भर दे. त्याच्या हातात कटोरा होता आणि खंडोगण ते धान्य टाकलं तर ते भरत नसायचं. दिसायला कटोरा छोटाच होता, जसं की आपलं पोट कटोराच आहे ना आपला. अगदी वर्षभर जरी पंक्ती खाल्ल्या तरी काही भरत नाही बघा. टँकरच्या आपल्याला काही लोकांनी, पण नाही, काही नाही. म्हणजे आपला कटोराच आहे हा, भरत असं नाही. त्या अनगडशाचा कटोरा काही भरला नाही. सगळ्या देवतून निघून गेला तो. तुकोबाराच्या घरी आला. है का कोई जसाई का कटोरा भर दे. आता ते ऐकलं. तुकोबारे प्रपंचाकडे काही जास्त लक्ष देतच नव्हते. जिजाबाईंनी लक्ष द्यावं, कष्ट करावे, दूध विक्री करावी, कारण ती म्हैस माहेरून आली होती ना, आणि त्याच्यातून प्रपंच चालवावा.
मग जुन्या काळामध्ये धान्य जात्यामध्ये टाकून दळण करायचं, त्याचं पीठ काढायचं बाजूला. तर ते फकीराची हाक ऐकली ना, भागीरथी माता निघाल्या. त्याने ते जात्याच्या कडेला पडलेलं जे पीठ होतं मुठभर घेतलं. आता ती लहान मुलगी, तिचे मूठ किती, त्याच्यात पीठ किती मावलं असेल, ते घेऊन चालली आईला चोरून. जे फटका मारला जिजाबाईने, आणि बापाई उदाहरण पुकारटी तशीच, गळत कमवायचं तर अक्कल नाही म्हणे, उदार झाले म्हणे, टाक खाली. मग ते पीठ खाली पडलं. तर त्या लहान मुलीची मूठ सुटली. त्या हाताला थोडंफार चिकटलेलं पीठ होतं, पण श्रद्धा होती की नाही, जाऊ द्या म्हणे, एवढं का होईना आपण पीठ काय करू, त्याच्या कटोऱ्यात टाकू. ते आलं बाबा अंगणामध्ये. तो होताच उभा. तिथं आल्या ना भागीरथी माता. काय नाही, फक्त आपला हात झटकला. आता किती पीठ असेल बरं हातामध्ये. झटकल्याबरोबर त्याचं कटोरा भरला. यात नवल काय, गुरुवारी महाराज तेव्हा सांगत असतात, इतकं पीठ तयार झालं, इतकं अख्खा अनगड शाह फकीर गाडला गेला त्याच्यामध्ये. जय तुकाराम महाराज, जय तुकाराम महाराज. कोणाच्या पाय पडू लागला, भागीरथी मातेच्या. त्याने मै तुकाराम महाराज नाही, उनकी बेटी हो. आता त्यांनी नमस्कार केलेला तुकोबाऱ्यांना. एकीकडे गावातल्या लोकांनी अपमान केला, आणि एकीकडे फकीर असेल, रामेश्वर भट्ट असेल, हे नमस्कार करता. सत्कारचा आहे की नाही एक प्रकारचा, पण काही नाही, त्याचा विकार नाही होत देत ते, जे आपलं स्वरूपाचं आहे म्हणून. उदाहरण पुढं दिलं आहे, देखे मेघोनी सुटती धारा, तिया न रूपती जैसी या सागरा, तैसी शुभाशुभे योगीश्वरा नवती आणि. पहा बरं अर्जुना, उदाहरण कसं दिलं आहे. जरी जगतातले पदार्थ आपल्यापेक्षा वेगळे दिसायला आहेत, पण ते आपले आत्मस्वरूप आहेत. आत्मस्वरूप जर मानलं तर मग दुःख होत नाही ना, ते आपलं स्वरूपाचं आहे. उदाहरण दिलं आहे, मेघोनी म्हणजे मेघापासून, धारा म्हणजे पर्जन्य धारा, सुटती मोकळ्या होतात. आकाशातून पाणी पडतं, पाण्याला वेग प्रचंड असतो बघा. जमिनीवर पडलं आणि ते पाणी तर खड्डा पडतो आकाशातल्या पाण्याचा. आणि जर पाणी अत्यधिक दाबाने वापरलं तर दगडालाही चिरू शकतं. कधी कधी ते दगडं कापतात बघा, त्याला पाण्याचा दाब तयार होतो, आपण त्याला प्रेशर म्हणतो. इतकं त्या पाण्यामध्ये ताकद आहे. पण जमिनीला जरी खड्डा पडला तरी पण आकाशातून पडणारं पाणी सागरामध्ये पडलं ना, तर सागराला ते पाणी खुपत नाही. मेघोनी सुटती धारा, उंचावून पडतं पाणी. जितकं पाणी उंचावून पडतं तितकं ते लागत असतं. पण आकाशातून जरी पाणी पडलं तर नरूपती जैसी या सागरा, समुद्राला ते पाणी खुपत नाही. का बरं? कारण समुद्रातही पाणीच आहे, आकाशातलं पाणी आहे, आणि पाणी रूपाने पाणी एकच आहे. तसं महापुरुषाला स्वतःचं स्वरूप आणि जगतामध्ये शुभ आणि अशुभाच्या रूपाने प्राप्त होणारे पदार्थ प्रसंग आपलं आत्मस्वरूपच आहे, म्हणून विकार होत नाही. तसे शुभाशुभे योगीश्वरा नवती आने. आने म्हणजे भिन्न, शुभ किंवा अशुभ त्या योगीश्वराला वेगळे वाटतच नाही. त्यामुळे त्याला मान अपमान सुखदुःख हे प्रसंग भोगावे लागत नाही, असा आत्मभाव त्याचा जागृत आहे. आणखीन काही चिंतन ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.